बस झालं. चला असंच नेटानं काम करू आणि हे काम बी लवकरात लवकर पूर्ण करून टाकू. खरं आहे भाऊजींचं. सगळ्यांनी मिळून जर काम केलं का नाही तर निधी हा पुरा पडणार नाही. हा आणि राहिलेल्या पैशात नंतर दुसरं काहीतरी काम करता येईल ना. अरे आता ह्या प्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला तर अजून शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे तो मार्गी लावता येईल. बापू आपण डोंगरावर राहतो, शेतीच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटल? अरे सम्या, पावसाचं सगळं पाणी वाहून जाते. ते जरी नुसतं अडवलं नाही तरी सोन्यासारखी शेती पिकवू आपण. ते सगळं खरं आहे, पण मला सांग पावसाचं पाणी अडवणं सोपं आहे का? त्याच्यासाठी किस्ता पैसा लागेल आणि तो कुठं आणायचा? कशाला पाहिजे पैसा? आता हे शासनाचं काम आहे म्हणून आपल्याला रोज मिळतोय. बरोबर बरोबर. तिकडं आपल्यासाठी गावच्या भल्यासाठी लोक करतील की श्रमदान. काय झालं न करायला? सगळे मिळून करू. अशी पण बिन पाण्याची शेती करत होतो. शेतीला पाणी मिळणार असेल तर करायला काय हरकत आहे? बरोबर आहे. आणि सगळ्यांनी मिळून केल्यावर असा किस्ता टाइम लागणार आहे. खरे. अरे बापू, दुष्काळी भागात तर पाण्यासाठी पाणी फाउंडेशन टीम म्हणून काम करतात. भले आपला भाग दुष्काळी भाग नाही पण आपण चरी तरी खांदून ठेवू शकतो ना. सर्व झाडं पण लावून होतील तेवढंच वृक्षारोपण. खरे. चालेल, मग एक काम करू, ही झालं की मग त्या कामाला लागू. चला 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 ग. तुम्ही जा. आणि लगेच कामाला लागा. ए तुम्ही जेवण खाऊन या माघारी बायकांनो. हो माझी चप्पल कुठे? ए पाय पोहोचला. थांबा, बारे बारे खातो तिकडे, मी पहिलं खातो. ए, इकडे मागं. चला लवकर लवकर उठूया.